नमो बुद्धाय. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब आपल्यामधून गेले. पण बराच वेळेला मनात विचार येतो की खरंच बाबासाहेब आपल्यामधून गेलेत का? आणि असं वाटायला लागते की बाबासाहेब अजूनही आहेत. त्यांच्या कार्यातून, त्यांनी दिलेल्या विचारांच्या माध्यमातून बाबासाहेब अजूनही आपल्यामध्ये आहेत. त्यांनी केलेल्या भाषणाच्या माध्यमातून, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून, त्यांनी दिलेल्या प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून, त्यांच्या प्रत्येक संदेशाच्या माध्यमातून, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या दुबळ्याला मिळालेल्या ताकदीमध्ये बाबासाहेब आहेत. समतेचा, न्यायाचा, शांततेचा आग्रह धरणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये बाबासाहेब आहेत. भारताची अर्थव्यवस्था असो की कायदे प्रणाली, राज्याची रचना असो की धरणाची पुनर्बांधणी, नदीजोड प्रकल्प असो की शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी घेतलेले निर्णय असो, या प्रत्येक निर्णयामध्ये बाबासाहेब आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सम्यक संबुद्ध तथागताच्या करुणेमध्ये बाबासाहेब आहेत. म्हणून म्हणते, बाबासाहेबाच्या अस्तित्वाच्या खुणा जपून आपल्या आचरणातून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. पण प्रश्न हा आहे की आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी किती आचरणात आणतो? बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बुद्ध म्हणतात, धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब म्हणतात, हा ग्रंथ लिहिण्यामागच्या प्रेरणेचे उगमस्थान मात्र वेगळेच आहे. 1951 साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाच्या संपादकांनी वैशाख विशेष अंकासाठी लेख लिहिण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. वैज्ञानिक जागृती झालेल्या समाजाला स्वीकारार्ह वाटावा असा बुद्धाचा धर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्याचा स्वीकार त्या समाजाने केला नाही तर विनाश ओढवेल, असे त्या विशेष अंकातील लेखात मी प्रतिपादन केले होते. आधुनिक जगाला वाचवायचे असेल तर केवळ बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करावा लागेल असेही मी त्यात दाखविले होते. बौद्धांचे वाङ्मय इतके प्रचंड आहे की ते सर्व वाचणे कोणासही शक्य होत नाही. या सत्यस्थितीमुळे बौद्ध धर्माचा विकास फार मंद गतीने होत आहे. ख्रिस्ती लोकांकडे जसे बायबल आहे तसे काहीही बौद्धांकडे नाही. ही फार मोठी उणीव आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर मला अनेकांनी असा ग्रंथ लिहिण्याबद्दल तोंडी तशीच लेखी विनंती केली. त्यांना प्रतिसाद द्यावा म्हणून मी हे ग्रंथ लेखनाचे काम हाती घेतले. हे केवळ एक संकलन आहे. विविध ग्रंथातून त्यातील साहित्य मी गोळा केले आहे. ते पुढे असेही म्हणतात, या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. अद्यापही मी आजारीच आहे. या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढ उतार झाले. काही वेळा माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की मी एखादी विझणारी ज्योत असल्यासारखे डॉक्टर माझ्याबद्दल बोलत असत. ही विझत चाललेली ज्योत पुन्हा पेटली ती माझी पत्नी व डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे. हे लेखनाचे काम पुरे करण्यात मला केवळ त्यांनीच मदत केली आहे. बौद्ध धर्माचे यथायोग्य आकलन होण्यासाठी मी जे 3 ग्रंथ लिहिणार आहे त्यापैकी हा एक ग्रंथ आहे असे मी नमूद करीत आहे. ग्रंथाच्या शेवटी बाबासाहेब लिहितात, मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हाल अपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मिळविले आहे. हा काफिला जिथे दिसतो तिथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये, हाच माझ्या लोकांना संदेश आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचे आपण भान ठेवावे व त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असे म्हणता येईल. अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.